चला तर आज मी तुम्हाला माझा मातीच्या भांड्यांचा कलेक्शन दाखवते, तर तुम्ही नक्की बघा. तर इथे हा आहे तांब्या पेला पाणी प्यायचं. हा एक कप कॉफी वगैरे प्यायचा, त्याच्यातून सुद्धा तुम्ही कॉफी पिऊ शकता. आणि हा चहाचा कप. हा रेसिपीसाठी वापरणाऱ्या मातीच्या वाट्या, छोट्या छोट्या मसाल्यासाठी वापरते त्या छोट्या छोट्या मातीच्या वाट्या. या सुद्धा वाट्या मी रेसिपी करताना वापरते. छान अशा आहेत, मस्त. हा सुद्धा बाउल डेकोरेशन साठी वापरू शकता, नाही तर काही मिक्स वगैरे करायला एकदम मस्त आहे. आणि हा माझा आवडता फेवरेट बाउल, तुम्हाला खूप आवडतो. हा सुद्धा माझा आवडता बाउल आहे, मस्त असा. ही आहे तवी, ते आपण चिकन मटन साठी वापरू शकतो. हा मी वेज साठी भांडा घेतलाय, नवीनच आहे. हा सुद्धा छान आहे. त्याच्यामध्ये मी नॉनव्हेज बनवते. आणि आत्ताच ही अशी नवीन लंगडी घेतली, एकदम छान आहे. वेगळाच भांडा आहे, अजून याच्यामध्ये बनवलंय नाही काय, तर याला प्रोसेस मध्ये टाकायची अजून. तर नवीन भांडा हा आपल्याला पाण्यामध्ये भरून ठेवायचा आहे 8 ते 10 तास. नंतर मग त्याला तेल लावून सुकवायचं आणि नंतर वापरायला घ्यायचा घासून. तर अशी असती भांड्यांची नवीन प्रोसेस. तर ही भांडी ती मी उरणमधून, नर्सरी मधून घेतली, जवळच आमच्या नर्सरी आहे तिथून. तर ही भांडी आहेत ती मी आकारपॉट मधून घेतलेत. तर आम्ही गावी जातो कोकणात, तेव्हा तिथे आम्हाला रस्त्यातच त्यांचा शॉप भेटतो, तर तिथून आम्ही एक एक वेळेस एक एक भांडा शॉपिंग करतो आणि आवडीने आम्ही तिथे जातो. तर तुम्ही सुद्धा कोकणात जाताना आकारपोटला भेट द्या. तर तुम्हाला सर्वांना कसा वाटला माझा भांड्यांचा मातीचा कलेक्शन, तो नक्की कमेंट मध्ये सांगा. आणि आवडला असेल तर लाईक करा. धन्यवाद.